तर नक्कीच आदेश आपण पाहिला असेल तर गतवर्षी ठाणे विपक्ष भिवंडी असा एक प्रेक्षणीय सामना झाला होता. यावेळेस नरेश स्पोर्ट्स कडून काहीतरी वेगळं एक देण्याचा प्रयत्न यावेळेस आपण मुंबईतून संघाला बोलवलं आहे. ठाणे विपक्ष मुंबई असा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे सोमवारच्या दिवसामध्ये आणि रविवारच्या दिवसामध्ये तर एक जत्रा आपल्याला पाहायला मिळेल. कासर वडवली गावातील सर्व संघ असतील, एक वेगळंच लुक यावेळेस संडेच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हो सर, नक्कीच. चला शतरक्षण सजवून घ्या लगेच. सन्माननीय दिल आकाश भुईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक कासरवडवली गावातील, तसेच यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय संदीपजी भुईर ट्रिपल एस डीजेच्या या माध्यमातून इथे शुभ सन्मान केला जातोय. दिल आकाश भुईर, खूप खूप धन्यवाद, मान्यवरांचा आभार. तर पहिल्या डावाला इथे सुरुवात होत आहे. एस के महागिरी संघाची जर आपण बॅटिंग लाईन पाहिली तर प्रथम सलामवीर जोडी यावेळेस मैदानामध्ये जाते. एम्ब्रोज आणि प्रदीप, एम्ब्रोज आणि प्रदीप अशी जोडी. गोलंदाजी मार्कवर अमरेश. पहिला चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगत होते. फलंदाज इथे बीट होतोय. एका चेंडूचा खेळ इथे संपला जातोय. धाव फलक अजूनही इथे आकार देत नाहीये. अप्रतिम चेंडू हाताला, एक चांगल्या गतीने चाकलेला हा चेंडू हे निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा देखील जबरदस्त. यावेळेस दाट अपील आणि फलंदाजाची खेळी इथे होईल समाप्त. पंचांचा हात आकाशाकडे. एम्ब्रोज याची खेळी इथे समाप्त होते. स्वस्तामध्ये हा फलंदाज दुसऱ्याच चेंडूवरती खाता न खोलताना हा फलंदाज इथे बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज अमरेश. या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक, पॉवर प्लेची जबाबदारी यावेळेस पुरेपूर पार पाडत असताना अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा एस के महागिरी संघाच्या फलंदाजांनी, परंतु यावेळेस रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज अमरेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अतुल यावेळेस याला संधी दिली जाते. आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न असेल, आपल्या संघासाठी कितपत धाव फलकावरती धावा लावण्याचा या फलंदाजाचा प्रयत्न असेल आणि तो यशस्वी कितपत ठरतोय हे देखणं महत्वाचं असेल. आपण पाहत आहोत नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 आणि या आजच्या तिसऱ्या दिवसातील पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस हा चेंडू डिफेन्स केला जातोय, कट केली जाते. फक्त एक धाव इथे अर्जित केली जाते. एका धावाने आता मात्र तिसऱ्या चेंडूच्या अखेरीस धाव फलकाला सुरुवात होते. धाव फलकाला आकार येते आणि धाव फलक इथे 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. संघाचा श्री गणेश करतोय फलंदाज एकेरी धावेने. यावेळेस अतुल आणि स्वतःचा वैयक्तिक खाता खोलत असताना एकेरी धावेने गोलंदाजी मार्कवर अमरेश पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जात असताना जबरदस्त गोलंदाजी करतोय. या महत्वाच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा बंधन, त्या विरोधात गोलंदाजी करतोय. यावेळेस हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला सन्मान दिलंय आणि 1 धाव इथे अर्जित केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज अमरेश. आपल्या या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले, तर एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील 5वा चेंडू तो घेऊन जात असताना सामोरे जाईल फलंदाज अतुल. यावेळेस 6 चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, परंतु एष्टी रक्षक तिथे चुकतय आणि 1 धाव इथे धावून अर्जित केली जाते. बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आला. 1 धाव इथे अर्जित होते. धाव फलकावरती धावा वाढतात, ती म्हणजेच 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 धावा इथे लागल्या जातात. जबरदस्त षटक हाताळतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर अमरेश 5 चेंडू फेकतोय, 3 धावा खर्च केलेत. एक महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केलाय.
SK महागिरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 3. आता मात्र अडचणीमध्ये दिसतोय हा संघ आणि त्या अडचणीतून मुक्त करेल का? कोणता फलंदाज असेल जो आपल्या संघासाठी चांगली खेळी करेल? त्या विरोधात जर तुम्ही गोलंदाज पाहिला तर आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय SK व्हॅली मुंब्रा संघाचा गोलंदाज अमरेश. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतोय, तोपर्यंत इथे 2 धावा धावून सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. एका षटकाची इथे समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद SK महागिरी संघाची धावसंख्या धावफलकावरती दर्शवत असताना 5. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर गोलंदाजी केली, परंतु चांगली फलंदाजी इथे झाली नाही दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. एका बाजूने आपण पाहिला तर एम्ब्रोज हा फलंदाज स्वस्तामध्ये परतला, ज्याच्या नावाखाली हा संघ ओळखला जातोय. तोच एम्ब्रोज यावेळेस बॅक टू द पवेलियन दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तब्रेज याला संधी दिली जाते, याच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी कितपत यशस्वी तो पूर्ण करेल हे पाहणं नक्कीच गरजेचे असेल. कारण की दोन्ही फलंदाज आपण पाहू शकता यावेळेस क्रीजमध्ये, एका बाजूने अतुल, दुसऱ्या बाजूने प्रदीप. आतापर्यंत गोलंदाजाने या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं. अमरेश याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात, एक दबाव निर्माण केलाय. त्या दबावातून मुक्त करतील का हे 2 फलंदाज आपल्या संघाला? गोलंदाज तब्रेज यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय. दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात होत असताना सामोरे जाईल फलंदाज. यावेळेस हा चेंडू वेगवान चेंडू, परंतु एसटी रक्षक इथे चुकला जातोय आणि त्याच कारणाने बाहेरच्या स्वरूपात 1 धाव ही धाव फलकावरती वाढेल. एका धावाने धाव फलक पुढे सरकतोय, तो म्हणजेच 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता मात्र प्रदीप असेल स्ट्राईक एंडला, पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. या षटकामध्ये आतापर्यंत तरबेज पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय, सामोरे जाईल प्रदीप. वेगवान चेंडू आणि तसाच समाचार घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या वेळेस कोणतीही चुकी इथे होत नाहीये. फलंदाजाला इथे परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद होतोय. संघाला लागलेला आणखीन एक हादरा, आणखीन एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. प्रदीप याची खेळी इथे समाप्त होते. तब्रेज यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरतोय. नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय योगेश. नक्कीच योगेशाला इथे संधी दिली जाते आणि त्या संधीचा कितपत उपयोग करेल आपल्या फलंदाजीच्या मार्फत SK महागिरी संघाला या बंधनातून मुक्त करेल का? जर एका बाजूने आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी होते, पुरेपूर क्षेत्ररक्षण सुद्धा होते, ते म्हणजेच SK व्हॅली मुंब्रा संघाचा. आणि याच कारणाने फलंदाजांवरती इथे दबाव निर्माण केलाय. त्या दबावाला विरोध होऊन इथे फलंदाजी होईल का? यावेळेस अतुल ऑन स्ट्राईक असेल तर योगेश नॉन स्ट्राईक एंडला. 2 फलंदाज यावेळेस मैदानामध्ये. गोलंदाज तब्रेज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू, यावेळेस हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. वेगवान चेंडू हाताळतोय गोलंदाज तब्रेज. आपल्या या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपल्या वेगावरती अंकुश ठेवून अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी करत असताना फलंदाजाला वारंवार बीट करतोय. अतुल यावेळेस सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, आणखीन एक निर्धाव चेंडू. अतुल याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर जवळपास 5 चेंडू तो खेळलाय आणि त्यामध्ये लागोपाठचे 4 चेंडू तो निर्धाव खेळलाय. 1 धाव आपल्या संघासाठी त्याने बनवलेली पहिल्या चेंडूवरती, त्यानंतरच्या लागोपाठ 4 चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. आपल्या संघाला इथे नाराज करत असताना फलंदाज अतुल. एका बाजूने जर पाहिलं तर तब्रेज जबरदस्त गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला इथे मोहित करतोय. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली. यावेळेस हा फटका हवेमध्ये, यष्टी रक्षक धावतोय, परंतु
चेंडू यावेळेस निघून जातोय तो म्हणजेच डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये जातोय जिथे एक धाव घोषित केली जाते. पंचांचा इशारा आला, एक धाव इथे वाढेल ती म्हणजेच 7 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. इसके महागिरी संघ यावेळेस आपल्याला अडचणीमध्ये दिसतोय कारण धार फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता 7 धावा लागल्या जातात. दुसरा षटक यावेळेस प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. तबरेज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळेस हा चेंडू अप्रतिम एस्त्यांचा वेध घेणारा आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा इथे बाद होतोय. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. एस के महागिरी संघाला लागलेला आणखीन एक हादरा. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. यावेळेस हर्षल मैदानामध्ये प्रवेश करतोय. त्याला सुद्धा संधी यावेळेस भेटली जाते फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र तुम्ही पाहू शकता 3 फलंदाज इथे नक्कीच बाद झालेत एस के महागिरी संघाचे. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 7. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल आणि त्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पहिले 4 षटकही पूर्ण करायचे आहेत. फिल्डिंग युनिट टीम याची दक्षता घ्या. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या एस के महागिरी संघ यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना 7 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन फलंदाज दोन्ही मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता. एका बाजूने योगेश, दुसऱ्या बाजूने हर्षल. योगेश यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंडला हर्षद. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल. यस वाईड आणि अवांतर धावेमध्ये भर होईल. अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकतोय. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सतीश. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला. आता मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. आता मात्र धाव फलकावरती धावा या वेगाने वाढल्या जातात. कुठेतरी एक आशेची किरण यावेळेस दिसून येते योगेशाच्या रूपानं. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 14. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सतीश याचं इथे स्वागत केलं जाते फलंदाज योगेशाच्या मार्फत. 6 धावाने धाव फलक पुढे सरकतोय. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. कुठेतरी दबावामध्ये होता एस के महागिरी संघ. तो दबाव थोडा का होईना हलका करत असताना फलंदाज योगेश एका षटकाराच्या सहाय्यानं पुढचा चेंडू घेऊन जातोय. गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल. येस वाईड. आणखीन एक अवांतर धावेमध्ये भर होईल. 15 धावा यावेळेस धाव फलकावरती लागल्या जातात. एका षटकारानं इथे पाहू शकता गोलंदाजावरती दबाव निर्माण केला. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू परंतु यष्टी रक्षक इथे चुकी करतोय आणि त्याच कारणाने 1 धाव इथे धावून पूर्ण केली जाते. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता सतीश आतापर्यंत या षटकामध्ये जवळपास 9 धावा खर्च करतोय. धाव संख्या 16. यावेळेस 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर सतीश तिसरं षटक घेऊन आलाय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिला षटक. 9 धावा आतापर्यंत खर्च केले. चेंडू फेकले 2. गोलंदाज सज्ज. यावेळेस 6 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू खाली येतोय आणि अप्रतिम गैदर केला जातोय. झेल इथे टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज इथे बाद होते. हर्षल याची खेळी इथे समाप्त होते. आपला स्वतःचा अकाउंट न ओपन करता हा फलंदाज इथे बाद होतोय. चेक. यानंतर होणारी मॅच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. हनुमान स्पोर्ट्स मुलुंड विपक्ष वन साइड वर्तकनगर ठाणे. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी इनिंग झाल्याच्या नंतर यायचं आहे. हनुमान स्पोर्ट्स मुलुंड आणि वन साइड वर्तकनगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण एक इनिंग झाल्याच्या नंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर
नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय चेतन क्रमांक 6 वरती याला संधी दिली जाते. आता मात्र पाहिलं तर एक फलंदाज इथे बाद झाला तो म्हणजेच हर्षल. परंतु एका बाजूने आपण पाहिलंय योगेश हा स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती अत्याचार केला होता. सतीश अशावरती हमला बोलला गेला होता. यावेळेस आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची ते सांगत होते. धाव फलक थांबलेला तो म्हणजेच 16 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू यावेळेस बॅकफुटला गेला आणि फक्त डिफेन्स केला. एक धाव इथे अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. यावेळेस चेतन असेल स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकामध्ये पाहिलं तर वेगवान चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता. त्यानंतर एक वाईड, त्यानंतर एक एकेरी धाव, त्यानंतर एक फलंदाज बाद केला. यावेळेस हा चेंडू अप्रतिमा चेंडूला फेकलाय. 6 धावांसाठी हा आलेला एक आणखीन षटकार फलंदाज चेतन याच्या बॅट मधून. तेवीस धावा यावेळेस लागल्या जात आहेत धाव फलकावरती. षटक क्रमांक 9 चेंडू इथे घोषित केला पंचांनी. 24 धावा लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. फ्री हिट यावेळेस हा फ्री हिटचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला परंतु एक धाव इथे रोखू शकत नाही. एका धावेने धाव फलक आणखीन पुढे सरकेल. 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 25 धावा लागल्या जातात. षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय. 2 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर एस के महागिरी संघ दबावाखाली होता. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 7 होत्या. या षटकामध्ये त्याची पूर्णपणे परतफेड केली. 18 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये. 2 मोठे षटकार आले. एक नो बॉल आणि 2 वाईड असे 3 अवांतर धावा आल्या. 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्या सतीश गोलंदाजाने. शेवटचं षटक इथे शिल्लक असेल. शेवटच्या 6 संधी तुमच्याकडे असतील आणि शेवटच्या 6 संधींमध्ये कितपत धावांपर्यंत जाण्याचा, किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न असेल एस के महागिरी संघाचा. कारण की आतापर्यंत आपण बघितलं तर धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 25. 8:15च्या सरासरीने वाटचाल करतोय यावेळेस एस के महागिरी संघ. चला फिल्डिंग सजवून घ्या लगेच. 20 मिनिटाचा कालावधी दिलेला गेलाय तुम्हाला. 4 मिनिटं शिल्लक असतील. 4 मिनिटांमध्ये हा पहिला डाव आपल्याला संपवायचा आहे तर फिल्डिंग सजवून घ्या लगेच. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना एस के महागिरी विरुद्ध एस के व्हॅली मुंब्रा या 2 संघांमध्ये एक जबरदस्त लढत यावेळेस रंगली गेली आहे. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर इथे एस के व्हॅली मुंब्रा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले एस के महागिरी संघाला फलंदाजीसाठी. तर प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर एस के महागिरी संघाची धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता 25 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडू शिल्लक असतील. या 6 चेंडूंमध्ये किती धावांचं योगदान देईल दोन्ही फलंदाज एका बाजूने आपण पाहतोय तर योगेश तर दुसऱ्या बाजूने चेतन. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवर ताहिर लो फुलटॉस चेंडू यावेळेस खेळून घेतलाय. एक धाव इथे अर्जित केली आणि एका धावीवरतीच समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धाव फलक यावेळेस पुढे सरकतोय. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 26 धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या 5 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज ताहिर गोलंदाजी मार्कवर. या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके अपेक्षा असेल एस के महागिरी संघाला. कारण दोन्ही साईडून आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. म्हणजेच क्षमता आहे, गुणवत्ता आहे ही त्यांनी सिद्ध केली. परंतु अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस हा चेंडू अप्रतिमा खेचून घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा देखील निघून जाईल. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. फलंदाज योगेश यावेळेस वादळ निर्माण करत असताना मैदानामध्ये
जो दबाव पहिल्या 2 षटकांमध्ये बनवला गेला होता एस के व्हॅली मुंब्रा संघाने अमरेश आणि तरवेज या गोलंदाजांनी तो दबाव इथे निर्माण करत असताना धाव फलकावरती धावा यावेळेस वेगाने वाढतात. त्या म्हणजेच 32 या आज धाव संख्येवरती जाऊन पोहोचतोय धाव फलक. 32 धावा लागल्या जात आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येथे हा एस वाईड आणि वाईडने इथे नक्कीच अवांतर धावेमध्ये भर होईल. धाव फलकावरती धावा 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज यावेळेस दबावामध्ये गोलंदाजी करत असताना हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकामध्ये यावेळेस फलंदाज योगेश समाचार घेत असताना हा चेंडू अप्रतिम चेंडू यावेळेस वेगवान उचली घेणारा चेंडू. एक धाव इथे जरूर आली गेली. एका धावेने धाव फलक हलतोय तो म्हणजे 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव इथे जोडली जाईल धाव फलकावरती. 3 चेंडू शिल्लक असतील. फलंदाज स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता चेतन ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 2 एकेरी धावा आलेत. 8 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 3 चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कुठेतरी लेंथ अँड लाईन यावेळेस प्रॉपर गोलंदाजाला सापडली आहे आणि त्याच लाईन वरती तो गोलंदाजी करतोय. एक षटकार आला त्यानंतर वाईड त्यानंतर जबरदस्त कमबॅक. हा चेंडू यावेळेस एसटी रक्षक सुद्धा बीट होतोय आणि एक धाव इथे धावली जाते आणि नो चेंडू इथे घोषित करतात पंच. नो चेंडू म्हणजेच उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट यावेळेस आणि फलंदाज स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता योगेश ज्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये 2 षटकार आलेत. 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये शतरक्षक यावेळेस एसटी रक्षक स्वतः झेल संपादन करतोय परंतु फ्री हिट कारणामुळे एक धाव इथे अर्जित केली जाते. फलंदाजाला इथे जीवनदान भेटतोय. एका धावेने धाव फलक यावेळेस 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37 धावा प्रथम फलंदाजी करत असताना एस के महागिरी संघाच्या लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या डावातील. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. फलंदाज आणि एसटी रक्षक सुद्धा एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न केला जातोय आणि धावचीतच्या स्वरूपात इथे फलंदाज होईल बाद. पहिला डाव इथे संपला जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता 38 धावा. यावेळेस पहिला डाव इथे संपतोय आणि 39 धावांचा एक आव्हान इथे रचला जातोय तो म्हणजेच एस के व्हॅली मुंब्रा संघासमोर. पहिल्या डावाची समाप्ती होते. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता 38 आणि 39 धावांचा आव्हान इथे रचला गेलाय तो म्हणजेच एस के व्हॅली मुंब्रा संघासमोर. तो आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील एस के व्हॅली मुंब्रा संघाचे फलंदाज आणि कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न असेल एस के महागिरी संघाचा. काय योगदान असेल गोलंदाजांचं काय योगदान असेल फलंदाजांचं हे आपण पुढच्या डावामध्ये पाहणार आहोत कारण अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोण या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवणार. 39 धावांचं इथे आव्हान रचला गेलाय. तर यानंतरचा डाव आपण ऐकणार आहोत. कासार वडवलीतील एक स्वीट आवाज गोड आवाज नक्कीच सुनील भोईल सर प्लीज वेलकम.
चेक. धन्यवाद आदेश. खूप चांगला आवाज आपण ऐकत होतात गडबंदर पट्ट्यातील आदेश या समालोचकाचं. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये काय दमदार या स्पर्धेचं आयोजन केलंय. नरेश स्मृती चषकाचं अफलातून रजनी क्रिकेटची ही स्पर्धा कासरवडवली गावाची ज्याप्रमाणे जत्रा असते ना त्याप्रमाणे जत्रेचं लुक देण्याचं इथे काम केलंय नरेश स्पोर्ट्सच्या सर्व टीम्स मेंबर्स आणि SSS DJ यांच्या संयुक्त विद्यमाने. खूप चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. यूट्यूब लाईव्ह जे घरबसल्या रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं व खेळाडूंचं मी भरत पाटील आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू असणारी मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला आपण पाहतोय तर SK महागिरी ठाणे संघ तर दुसऱ्या बाजूला SK व्हॅली मुंब्रा संघ. नाणेफेचं कौल जिंकून प्रथम मुंब्रा या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी SK महागिरी या संघाला. आणि काय गोलंदाजी झाली. टिचून गोलंदाजीचा इथे मारा झाला आणि जो प्रयत्न होता ना तोच प्रयत्न खूप चांगला मुंब्रा या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 38 धावांवरती थांबून ठेवलं SK महागिरी या संघाला. आणि पाहायला गेलं तर 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. एका बाजूला वसीम आणि दुसऱ्या बाजूला राया. कासरवडली गावामध्ये आणखीन एक दिवसाची जी स्पर्धा चालू आहे ना रणजित स्मृती चषक त्यामध्ये सुद्धा या संघाने सुपर 6 मध्ये जाण्याचा मान पटकावला आहे. तोच संघ आपण बघतोय तो म्हणजे SK व्हॅली मुंब्रा संघ. वसीम आणि राया हे दोन फलंदाज सलामीची जोडी प्रारंभिक जोडी आपण पाहतोय मुंब्रा या संघाकडून. तर स्ट्रायकर गोलंदाज हेमंत SK महागिरी ठाणे या संघाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाज हेमंत जवळजवळ पाहायला गेलं तर 9.40च्या सरासरीने जायचं आहे ते म्हणजेच SK व्हॅली मुंब्रा या संघाला. आणि तोच प्रयत्न होईल का पाहावं लागेल. लेफ्ट वरती विकेट. यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण धमाका पाहायला मिळाला. वसीम याच्या बॅट मधून हा येतोय हाय अँड हँडसम सिक्सर. मुंब्रा प्रीमियर लीग जी झाली ना आता नुकतीच त्या MPL मध्ये नामदार प्रीमियर लीग त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता याच फलंदाजाने. आणि तो मान का पटकावला होता. बायकर मॅन ठरला होता वसीम. आणि का हा संघ सुपर 6 मध्ये पदार्पण केलंय रणजित स्मृती चषकामध्ये त्याचं इथे प्रतिनिधित्व देत असताना काय सडेतोड उत्तर इथे देताना पॉवर प्ले षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती 6 धाव्याने इथे खातं खोलतो. यावेळेस हॅप ट्रॅकर होता शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट डिलिव्हरी सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न हेमंताच्या माध्यमातून. पहिला आपण पाहिला तर फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला भिलकावून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि दुसरं बॉल मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न डॉट डिलिव्हरी. दरम्यान यावेळेस पहा अफलातून स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना मात्र झेलची संधी. आणि इथे पहा फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता. कव्हर मधून आपण पाहिला असेल तर डीप कव्हर पर्यंत जाण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा मात्र खूप चांगला प्रयत्न. सोहम याच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र इथे झेल निसटला. आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद यावेळेस वसीम या फलंदाजाला मिळतोय. 8 धावा धाव फलकावरती. यावेळेस शॉर्ट करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा आणि दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेग रिझम मध्ये. दरम्यान 1 धाव आणखीन देऊन जातीये मुंब्रा या संघाला. 9 धावा धाव फलकावरती. एक जीवनदान नक्कीच मिळालंय वसीम या फलंदाजाला. आणि त्या जीवनदानाचा कशा प्रकारे उपयोग करून घेईल हा फलंदाज ते पाहावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय SK महागिरी ठाणे हा संघ आपण पाहिला असेल तर नुकत्याच झालेल्या गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या ठिकाणी
रनरअप ठरला होता हा संघ, तो म्हणजेच एस के महागिरी संघ. यावेळेस नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषकामध्ये आपला अल्लक इथे आजमावत असताना पहिला सामना 38 धावांवरती नक्कीच रोखून ठेवलं मुंब्रा या संघाने. आणि फलंदाजी सुद्धा खूप चांगली आतापर्यंत होतीये मुंब्रा संघाकडून. यावेळेस मात्र फुलरलेनचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न झेलच्या खाली, आणि इथे मात्र पा आणखीन एक झेल ड्रॉप. अतुल यावेळेस चूक करत असताना यष्ट्यांच्या मागा उभा असलेला हा यष्टीरक्षक झेल व्हायला हवा होता. हा एक साधा सोपा झेल होता, मात्र झेल निसटतोय. यावेळेस पहा राया एक इन्फॉर्म बॅट्समन आहे. यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्म मध्ये असलेला हा एस के व्हॅली मुंब्रा संघाचा फलंदाज. द्रविड एक धाव घेऊन इथे दुहेरी रकड्यामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजे मुंब्रा संघ 10 धावा धाव फलकावरती. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता, खोलवर टाकलेला बॉल दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे इनर एज दरम्यान एक धाव शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये इथे घेतली जातीये. दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली दमदार सुरुवात करत असताना एस के व्हॅली मुंब्रा संघ बिनबाद 11 धावा. जवळजवळ आपण पाहिलं असेल ना तर 9.40च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, मात्र त्याच्या पुढे जाऊन इथे 11 धावा धावफलकावरती जमा करत असताना एस के व्हॅली मुंब्रा हा संघ बिनबाद ही एक जमेची बाब आहे. खूप चांगला स्टार्ट आपण पाहतोय मुंब्रा या संघाकडून. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू 28 धावा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल ते म्हणजेच एस के महागिरी ठाणे या संघाचं, कारण चांगलं गोलंदाजीचं बरणं आहे. चांगले फिरकी गोलंदाज सुद्धा या एस के महागिरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगवान तेज तर्रार ठाणे एक्सप्रेस म्हणून महागिरी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं तो गोलंदाज सुद्धा या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, मात्र अजूनपर्यंत त्याचा उपयोग केला गेला नाहीये. काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते एस के महागिरी या संघाकडून. 18 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा मात्र आता करायच्या असतील त्या म्हणजेच मुंब्रा या संघाला. ठाणा ओढण संघ ज्या वेळेस खेळत असतो त्यावेळेस सुद्धा एस के व्हॅली मुंब्रा हा संघ खूप चांगला प्रदर्शन करत असतो. जवळजवळ दुसऱ्या क्रमांकाचं ठाणा ओन या कमिटीमध्ये या संघाची वर्णी लागतीये. दरम्यान यावेळेस गोलंदाजीमध्ये बदल होते. चेतन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्याने चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. यावेळेस शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक, मात्र इथे पहा झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. दरम्यान मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय यावेळेस प्रदीप यांच्या माध्यमातून. आपण पाहत असाल तर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये प्रदीप इथे सज्ज होता, चांगला अटेम्प्ट केला. दरम्यान आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्याचं काम यावेळेस प्रदीप यांच्या माध्यमातून. तर 1 धाव नक्कीच इथे घेतली जातीये वासिम यांच्या माध्यमातून. दरम्यान यावेळेस पहा सुरेख डिलिव्हरी, गुडलेंद स्पॉट वरून चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस त्यांना पाहायला मिळाला. दरम्यान डॉट डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र राया या फलंदाजाला इथे डॉट डिलिव्हरी. इथे आगमन होतंय आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी भोईर रणजित फाउंडेशनचे संस्थापक यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. कासळ वडवली गावातील यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी रणजित फाउंडेशनचे संस्थापक आणि नुकतीच स्पर्धा चालू आहे रणजित स्मृती चषक, त्याचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेबांचे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान वळूया मॅचकडे. बॅक टू बॅक दुसरा डॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी होती चेतन मॅन फ्रॉम ठाणे महागिरी. यावेळेस पहा बॅक टू बॅक तिसरा डॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज एस के महागिरी संघ. नक्कीच थोडंसं अडचणीत होता. 39 धावा डिपेंड करतायत आणि पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं ना तर 2 फलंदाजांनी तब्बल 11 धावा कुठून काढल्या होत्या आणि तदनंतर वर्णी लागली गोलंदाज चेतन या गोलंदाजाची. आणि काय गोलंदाजी केली, टिचून मारा करत असताना एक इन्फॉर्म बॅट्समन राया आणि अशा फलंदाजाला इथे थांबून ठेवतोय. फक्त 1 धाव खर्च केले आणि उर्वरित 3 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यष्टीजीच्या रूपाने माघारी परतावं लागतंय राया या फलंदाजाला. पहिल्या विकेटचं पतन 12 या धावसंख्येवरती एस के व्हॅली मुंब्रा या संघाला.
काय गोलंदाजी होतीये, अफलातून गोलंदाजी. आपण पाहिलं असेल तर 24 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठून काढल्या मुंब्रा या संघाने आणि समीकरण येऊन ठेवलं होतं ते म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावा. आणि तदनंतर मात्र गोलंदाजीचं भार स्वीकारला चेतन या गोलंदाजाने आणि काय टिचून गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू हाताळले, फक्त 1 धाव खर्च केले आणि याच जोरावरती या सामन्याचं चित्र आणून ठेवलंय ते म्हणजे 13 चेंडू आणि 27 धावा. 13 चेंडू 27 धावा. का आम्ही ठाणे नगरीतून एस के महागिरी हा संघ का आलोय हे इथे दाखवून देत असताना नेहमीच एक चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती या संघाला नेहमी ओळखलं जातं आणि त्याच इथे प्रत्यय देत असताना चेतन अफलातून अफलातून गोलंदाजी. जवळजवळ समीकरण आता येऊन ठेपलंय ते म्हणजे 13 चेंडू आणि 27 धावा. 13 चेंडू 27 धावा, 27 धावा 13 चेंडू. मात्र निराश केलंय ते म्हणजे राया या फलंदाजाने तब्बल 5 चेंडू खेळले आणि फक्त एका धावेचं योगदान त्याच्या माध्यमातून. खूप चांगलं अंपायर पॅनल आपण इथे पाहतोय. हेमंत म्हात्रे सर, तसेच चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय ऑफिशियल पंच राजेश कदम आणि स्क्वेअरलेक पंचांच्या भूमिकेमध्ये भरत मेयर सर, एक लेजंड क्रिकेटर. तसेच गुणलेखक स्कोरिंग करत असताना पहिल्या दिवसापासून आमच्या समवेत गोल्डन फिंगर ऑफ कासर वडवली जयवंत दादा. आणि खूप चांगलं टीमवर्क आपण पाहतोय तर म्हणजे साईप्रीत लाईव्ह अतिशय देखणं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसून ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ना, त्यांच्यासाठी साईप्रीतच्या माध्यमातून खूप चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. दरम्यान वळूया मॅच कडे. एक रंगतदार मॅच यावेळेस परफेक्टली यॉर्कर आणि इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त केलंय. पापा या बॅट्समनला सुद्धा परतावलंय चेतन या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना इथे तंबूमध्ये धरण्याचं काम केलंय. अफलातून गोलंदाजी. असं वाटलं होतं समीकरण अगदी सहजरित्या पूर्ण करेल तो म्हणजेच बुमराह संघ. मात्र त्या स्वप्नांना इथे अधुरं ठेवण्याचं काम करत असताना चेतन हा गोलंदाज. टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण नेहमीच पाहत असतो की गोलंदाजांवरती फक्त आक्रमण होत असतं आणि यावेळेस आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवत असताना ठाणे नगरीतील महागिरी गावातील हा एस के महागिरी संघाचा चेतन. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 12 चेंडू आणि 27 धावा. काय या संघाला गोलंदाजीच्या जोरावरती मान मिळतो ना, ते इथे दाखवून देत असताना एस के महागिरी संघ. 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषकाचा हा एक भव्य दिव्य सोहळा. अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि इतकं दर्जेदार नियोजन. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आपण पाहता एक मोटरसायकल. खूप चांगलं समालोचन आम्हाला पहिल्या दिवसापासून कासर वडवली गावातील एक गोड आवाज आपण ऐकतोय तो म्हणजे सुनील भोईर दादांचा. त्यांची सुद्धा खूप चांगली साथ आम्हाला मिळते. तसेच आदेश ठाकूर. दरम्यान वेळ मॅच कडे. 12 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस मात्र महागिरी एक्सप्रेस इम्रोज खान. यस, भरत जरा थांबवतोय. तर या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन या वन साइड वर्तकनगर संघाचा कॅप्टन उपस्थित आहेत. सूरज तसेच जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड या दोन्ही संघाचा कॅप्टन या टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर सन्माननीय श्री आदित्य शेट्टे यांना देखील आम्ही विनंती करतो लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचा देखील शुभ सन्मान इथं आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड संघाचा कॅप्टन या वन साइड वर्तकनगर या संघाचा कॅप्टन इथं उपस्थित आहे.
ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दादा. नक्कीच हे षटक झाल्याच्या नंतर आपण टॉस घेऊया. तर या मॅच कडे काय मॅच होती. एका बाजूला वसीम ऑन फायर. वसीमच्या माध्यमातून इथे आक्रमण पाहायला मिळत आहे. दरम्यान या 4 धावांनी आता मात्र धाव फलक वेगाने वाढतोय. धाव संख्या धाव फलकावरती 16 धावा. इम्रोज खान वरती इथे आक्रमण करताना पाहायला मिळालं. इम्रोज खान एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज, मात्र त्या गोलंदाजावरती सुद्धा पहिल्या चेंडूवरती 4 धाव्यांवरती यावेळेस मात्र मिस्ट्रायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये झेल मरते परावर्तित होत असताना यावेळेस मात्र वसीम याच्या खेळीचा अंत. आणखीन एक विकेटचं पतन. बॅट्समन आउट. तर चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड आणि त्यांच्या विरोधीमध्ये आहे वन साइड वर्तक नगर. या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दहा चेंडू आणि 23 धावा. काय मॅच होतीये. कधी सामना झुकतोय म्हणजे मुंब्रा संघाकडे, कधी सामना झुकतोय SK महागिरीकडे. दरम्यान पुन्हा एकदा इम्रोज राईट आर्म ओव्हर दी विकेटने. यावेळेस पहा काय भन्नाट वेग आहे. धावचीची संधी, मात्र इथे डायरेक्ट हिट नाही झाला. आणि इथे पहा वाईटचा इशारा. हॅलो हॅलो भरत 2 मिनिटं फक्त. चल या गेस या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला वन साइड वर्तक नगर संघाचा कॅप्टन सूरज आहे, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड संघाचा कॅप्टन. तर सन्मान्य संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जाते आणि टॉस इथं जिंकलाय जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड या संघाचा कॅप्टन. हॅलो. तर एक क्रुशल मोमेंटमध्ये मॅच सुरू आहे, तर लगेच मी विनंती करतोय भरत पाटील यांना का पुढचे जे बॉलवर रन मॅच आहे त्याचं समोलचन करावं. धन्यवाद सुनील दादा. एक चांगला आवाज, गोड आवाज कासार वडोली गावातील. मात्र मग मॅच काय होतीये. एका बाजूला 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 20. इम्रोज खान यावेळेस मोहम्मद साठी. यावेळेस पहा भन्नाट वेग आणि यावेळेस मात्र नोची घोषणा. इतकी उसळी होती याच कारणास्तव पंच भरत मेयर सर बोलतायत आणि सांगतात हा नो बॉल. एक क्रुशियल मॅच आहे. यावेळेस पहा ज्यावेळेस चेतन या गोलंदाजाने एक खूप चांगली गोलंदाजी केली होती. सामना आणून ठेवला होता 12 चेंडू आणि 27 धावा. चांगलं काम करायचं होतं इम्रोज खान याला. एक अनुभवी गोलंदाज आहे, वेगवान तेजतर्रार गोलंदाज आहे. ठाणे नगरीतील वेगाचा विचार केला ना तर सर्वात जास्त वेग याच गोलंदाजाकडे असेल. तर दरम्यान 9 चेंडू आणि फ्री हिट. 9 चेंडू फ्री हिट आणि 9 चेंडू आणि 19 धावा. पाहूया या फ्री हिटचा मनसोक्त आनंद कसा घेईल फलंदाज मोहम्मद. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल खोदून खेळून काढतोय अलंड कार्पेटने. लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेक होईल तर तोर मात्र 1 धाव नक्कीच सहजरित्या पूर्ण केली जाते. मात्र मी कौतुक करेन आता एम्ब्रोज या गोलंदाजाचं, कारण की फ्री हिटचा चेंडू होता, मनसोक्त खेळण्याची संधी होती. फलंदाजाला कशाही प्रकारे जर या चेंडूवरती आक्रमण केला असता तरीही तो बाद झाला नसता. मात्र अशा वेळेस सुद्धा एक चांगला चेंडू हाताळला यॉर्कर लाईनचा बॉल. दरम्यान 8 चेंडू आणि 18 धावा. धाव फलकावरती धावा अंकित होत असताना 21 धावा. आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा हवे असतील. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. एका बाजूला चांगला गोलंदाज इम्रोज खान, दुसऱ्या बाजूला चांगला फलंदाज सतीश अण्णा. आणखीन एक टेनिस क्रिकेट जगतातील एक लेजंड क्रिकेटर सतीश अण्णा यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. एक चांगला बॅट्समन, एक चांगला बॅटर यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. मात्र काय मॅच होती. 8 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज होत असताना इम्रोज खान एक मोठं षटक.
यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, काय गोलंदाजी होतीये, भन्नाट वेग. गुडलेन स्पॉट वरून चेंडू पडल्यानंतर इथे टॉस होताना पाहायला मिळाला. थोडस दुखापतग्रस्त दिसतंय हा गोलंदाज, कारण आपण पाहत असाल तर सकाळपासून खेळत असतात हे गोलंदाज फलंदाज. नुकतीच चाललेली स्पर्धा आपण पाहतोय कौसा या ठिकाणी, कौसागाव चॅम्पियनशिप या ठिकाणी सुद्धा इम्रोज खान या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं आणि खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दरम्यान यावेळेस लास्ट गो, यावेळेस पहा शरीराचा वेध घेत असणारा बॉल आणि यावेळेस मात्र एक धाव नक्कीच लेग बाईसच्या रूपाने इथे अंकित केली जाते स्कोर कार्ड वरती. तर षटक इथे समाप्त होते क्रमांक 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर SK व्हॅली मुंब्रा या संघाची धावसंख्या धाव फलकावरती ती म्हणजेच 22 धावा. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच मुंब्रा या संघाला त्या म्हणजे 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावा, 6 बॉल्स 17 रन्स, 17 रन्स टू विन. काय मॅच होतीये असं वाटलं होतं. 39 धावांचा पाठलाग करतोय मुंब्रा संघ आणि खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे मुंब्रा संघाकडे. वसीम, राया, पापा, सतीश अण्णा, मोहम्मद. तर असं वाटलं होतं की खूप सहजरित्या या धावांचा पाठलाग केला जाईल, मात्र काय गोलंदाजी झाली आहे. ठाणे नगरीतून आलेला SK महागिरी संघ. यावेळेस पहा आणखीन एक लेजंड क्रिकेटर सचिन, एक फिरकी गोलंदाज. बरेच वर्ष आणि महागिरी या संघाकडून खेळत असताना आपल्या बोटांची जादू, त्याने बोटांच्या जादूवरती जी किमया केली आहे ना बॉल वरती, त्याच्या माध्यमातून SK महागिरी या संघाला खूप चांगलं योगदान दिलंय. पाहूया यावेळेस एक क्रुशल मॅच आहे. 6 चेंडू 17 धावा. यावेळेस सचिन भोसले आणि यावेळेस पहा पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे मात्र विकेट किपर कडून कोणतीही चूक होत नाहीये. आणि यावेळेस चेतन येतोय यष्टांच्या मागे आणि विकेट संपादन करत असताना सचिन भोसले. सचिन भोसले एक लिजंड क्रिकेटर, फिरकीपटू, ठाणे नगरीतील एक चांगला फिरकीपटू. बऱ्याच वर्षाचा अनुभव आपल्या फिरकीच्या जाळ्यात नक्कीच अडकवलं. यावेळेस सतीश अण्णा एक अनुभवी फलंदाज आणि अशा फलंदाजाला मात्र पहिल्याच चेंडूवरती इथे त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असताना. दरम्यान नुमान यावेळेस खेळपट्टीवरती आपण सज्ज होत असताना पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला अजूनही मोहम्मद थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. संघ थोडासा अडचणीत आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा या रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहतो तर खूप आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं असेल तर डिपेंड खूप वेळा धावा झाल्या कालच्या दिवसामध्ये. आणि यावेळेस SK महागिरी त्याच प्रयत्नामध्ये. यावेळेस पहा फुलर लेनचा बॉल आणि यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. देखणा नेत्र दीपक स्ट्रोक, तंत्रशुद्ध फलंदाजी. यावेळेस मोहम्मद यांच्या बॅटमधून या 4 धावा एक संजीवनी देऊन जाईल ती म्हणजेच मुंब्रा या संघाला. पाहिलं थोडस बॅकफूट वरती गेला, पाहिलं फुलर लेनचा बॉल आहे, बॅकफूट वरती झाला आणि पॉवर जनरेट केली आणि आपल्या कलाईच्या मनगटाच्या जोरावरती ही कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. अलॉन दी कार्पेटने खेळून काढलं आणि दीपक स्ट्रोक इथे पाहायला मिळालं. नक्कीच चांगल्या फलंदाजाची हीच भूमिका असते. मैदानाच्या चौबाजूला खेळण्याची कुवत असायला हवी, कारण गोल ग्राउंड ज्या वेळेस असतं ना त्यावेळेस नक्कीच धावा कशाही येऊ द्यात, त्या संघाला कशा प्रकारे आपल्याला घेता येतील ना त्या प्रयत्नामध्ये असतात. यावेळेस मोहम्मद त्याच प्रयत्नामध्ये 4 धाव्याने धाव फलक पुढे सरकतोय. 26 धावा. यावेळेस फुलर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. मात्र इथे पहा थोडासा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे झेल घेण्याचा प्रयत्न दिशा अंधच्या माध्यमातून, मात्र इथे झेल निसटतोय आणि जिशांत यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र झेल निसटला आणि इथे 2 धावा इथे अंकित होत असताना. तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बिमर साठी आपण तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. मी विनंती करेन तिसऱ्या पंच हेमंत म्हात्रे सर. हा एक क्रुशल मुवमेंट आहे. नक्कीच अशा वेळेस पंच
नक्कीच घेतली जातील. थर्ड अंपायरची भूमिका मध्ये यावेळेस आपण पाहतो हेमंत म्हात्रे सरांना एक चांगली मॅच इथे पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे एस के व्हॅली मुंब्रा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एस के महागिरी ठाणे संघ. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. आज जर पाहिलं असेल तर हेमंत यांनी पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. भरत पाटील, चला आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर. शुभ सन्मान इथं अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. सन्मान्य श्री श्रीकांत भोईर, श्रीकांत भोईर यांचा शुभ सन्मान इथे सन्मान्य श्री संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते. संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य श्री श्रीकांत भोईर याचा शुभ सन्मान इथं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांना प्रेमाची मायाची शॉल, तदनंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित इथं स्वागत आणि सन्मान आयोजकाच्या वतीने केला जातोय. तसेच सन्मान्य श्री जालिंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील इथं शुभ सन्मान सन्मान्य श्री केतन भोईर यांच्या शुभ हस्ते. तसेच सन्मान्य श्री प्रवीण शिंगे यांचा देखील शुभ सन्मान इथे सन्मान्य श्री संदेश भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान. बालुका शिंगे यांचा शुभ सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने केला जाते. तर चला जाऊ पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आहेत भरत पाटील. धन्यवाद. तर वळूया मॅच कडे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू बीमर, मात्र फक्त 2 धावा. नो चेंडू आणि 2 धावा अशा 3 धावा नक्कीच अंकित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. तर आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 3 चेंडू 4 बॉल 4 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. 4 चेंडू 10 धावा. एक क्रुशियल मॅच. पहा काय मॅच होतीये. एक चांगला सामना चालू होता, मात्र एक बीमर आणि फ्री हिट असणार आहे. फ्री हिट आणि तीही सुद्धा कोणाला? मोहम्मद. यावेळेस पहा आणखीन एक फुल टच बॉल, मात्र इथे 1 बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. काय मॅच होतीये. असं वाटलं होतं की या सामन्यावरती नक्कीच पकड मजबूत करतोय की काय एस के महागिरी संघ, मात्र या वेळेस मैदानामध्ये प्रवेश झाला मोहम्मद या वादळाचं आणि त्याच्या बॅटमधून आल्या 2 चौकार आणि या सामन्याचं चित्रच त्यांनी बदलून टाकलं. आता मात्र 33 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी हव्या असणार आहेत एस के व्हॅली मुंब्रा या संघाला. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. मोहम्मद क्रमांक 5चा आलेला बॅटर, मात्र काय बॅटिंग केली आहे. 4 चेंडूचा सामना केला, 2 चौकार आणि 11 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून. दरम्यान सचिन भोसले एक फिरकी गोलंदाज. जर या गोलंदाजाचा चेंडू जमिनीवर पडला ना तर काहीतरी होईल. आणि यावेळेस पहा तेच होताना दिसलं. मी बोललोच या गोलंदाजाचा चेंडू क्रीजवर पडायला हवा, त्यावेळेस दिसेल याच्या बोटांची जादू, आणि तेच इथं होताना पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर इतक्या वेगाने तो टर्न झाला ना की फलंदाजाने बॅट उचलण्याआधीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना. आता मात्र समीकरण चेंज होत असताना 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. काय मॅच होतीये. एका बाजूला लिजेंड बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन भोसले, ठाणे नगरीतील एक अनुभवी पूर्ण गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला यंग मोहम्मद, चांगला बॅट्समन. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय चेंडूला. विजयी षटकार मोहम्मदच्या बॅट मधून आणि इथे मात्र विजय संपादन करत असताना एस के व्हॅली मुंब्रा संघ. हार्डलक 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 एस के महागिरी. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून आणि आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन्स
एस के व्हॅली मुंब्रा आपण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. तर बघूया मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, चला ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे ना त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब मुलुंड या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर वळूया आपण मुख्य व्यासपीठावरती. तर वळूया सेल्फी पॉइंट जे आज नरेश स्पोर्ट्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यावेळेस आपण नक्कीच मी विनंती करीन आदरणीय सौभाग्यवती दीपाली भोईर आणि तसेच निकिता भोईर वहिनींना की त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एस के व्हॅली मुंब्रा संघाचा मोहम्मद ज्याने तुफान